नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तळलेले मोमोज। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, हिरवा वाटाणा। 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, आलं, 7-8 लसूण पाकळ्या। पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे बारीक। त्यानंतर मी इथे 4 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, साल काढून। ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत। त्यानंतर बारीक केलेला वाटाणा घालायचा आहे। एक 5 मिनिटं असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बारीक केलेला बटाटा घालायचा आहे। वन टीस्पून हळद घालायची आहे। 1 चमचा घरचा मसाला घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। तर चवीनुसार मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर 2.5 कप मैदा घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे हातावर चोळून। दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालायचं आहे। चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड झाल्यानंतर हाताने पिठाला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने त्यानंतर थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही, चपातीला मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालून पीठ मऊ करून घ्यायचं आहे। छोटा गोळा घेऊन चपाती लाटून घ्यायची आहे।
तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। चपातीला तेल लावून घ्यायचं आहे वरनं। त्यानंतर थोडासा मैदा घालायचा आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे। नंतर घडी करून या पद्धतीने लाटून परत रोल तयार करायचा आहे त्याचा। रोल तयार करून या पद्धतीने प्रेस करून लांब करायचा आहे। सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहे। हातावर या पद्धतीने प्रेस करून नंतर हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये बटाटा आणि वाटाण्याचं सारण भरून या पद्धतीने मोमोज तयार करायचे आहेत। मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मीडियम गॅसवरती मोमोज आपल्याला तळून घ्यायचे आहेत। खायला खूप छान होतात ते क्रिस्पी, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। छान असा कलर आलेला आहे, आता आपण काढून घेऊया। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।